शिबिराच्या पहिल्या दिवशी आलेले पूर्व झालेला सत्कार प्रत्येकाला दिसला, पण पाठीमागे संडास बाथरूमची व्यवस्था करत असताना रात्री 12 1 1 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांसोबत रीती गिट्टी वाहणारा आमचा दामू महाराज मात्र पाठीमागे राहिला। बॅनरवरती किशोर महाराजांचा फोटो पुढे जरी असला, चेहरा मात्र किशोर महाराजांचा असेल। पाठीमाग पांडुरंगासारखा उभा जर कोण असेल तर आमचा दामू महाराज पाहिजे, हे विसरू नका। आणि मृदंगाची साथ करण्याकरता उपस्थित विदर्भाचा ढाण्या भाग अतिशय नामांकित मृदंगाचार्य, परममित्र, परमस्नेही, शब्दाच्या भाषेपेक्षा डोळ्याची भाषा समजणार। जेवण करता करता तिकडे गेल्या गेल्या नजर बरोबर नजर पडल्या पडल्या हात धुवून परत पखवास घेऊन उभे राहिले, पोटभर न जेवले असे माणसं मिळवावं लागते। दिसल्यावर नाटक करणारे माणसं पुढच्या कठेला कट होत असते। आणि गायनाचार्य शिबिरातील विद्यार्थ्यांचे शिक्षक, याच वर्षी ज्यांची सेवा आहे, माझे परममित्र, परमस्नेही गायनाचार्य आमचे प्रमोदजी महाराज राणे, शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना गायन सुद्धा शिकवलंय, शिस्त सुद्धा शिकवली। जरा शिस्त जास्तही नाही झाली पाहिजे, म्हणजे पुढच्या वर्षी आली पाहिजे। काळी विद्यार्थ्यांना धाक दाखवण्याकरता, मारण्याकरता नाही, पोरांना समजण्याकरता डोळे पुरेसे। ज्याची बायको डोळ्यानं भेटे, चला पुढे, टोंपे भाऊला कळालं, एवढं काही सांगायची गरज नाही। आणि या कथेकरता उपस्थित सर्व मायबाप, श्रोते मंडळ, महिला मंडळ, आवाज कोण कोण केला, महिला मंडळ, बाल गोपाल वळदवरून आलेले आमचे सर्व, निकेश भाऊ असेल, आमचे प्रमोद भाऊ असेल, ताई साहेब असेल, सर्व मंडळी, अतुल भाऊचे भाऊ असेल, आज पंगत होती। अरे वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या वडक मंडळी करता। आणि आता विलंब न करता आमचे यजमान, आता 7 दिवस तुम्हाला बसायचं आहे तुमच्या करता, दिवसभर ड्युटी, संध्याकाळी ड्युटी। आणि आमचे पुजारी महाराज असेल, साऊंडवाले असेल, ऑपरेटर, बस प्रत्येकाचं नाव न घेता 2 हस्तक, 3रं मस्तक, प्रथम मस्तक, कथेला प्रारंभ। एकदा आपल्याला भजन करायचं आहे, कथेमध्ये प्रवेश करायचा आहे। श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम 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 जय जय राम, श्री राम जय राम जय राम, जय राम जय जय राम, श्री राम जय राम 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 जय राम, श्री राम
हात वरती याचा अर्थ असा आहे, तुम्ही सुरुवातीचे चित्रपट पाहिले ब्लॅक अँड व्हाईट, नंतर कलर आला, काम झाल्यानंतर पोलीस येत होते, मग चोराला काय म्हणत होते, हँड्स अप, बरोबर आहे का नाही? मग ते मागून बंदूक दाखवली का पुढे चोर काय करायचं, हँड्स अप करायचा, बरोबर आहे का नाही? तसं कथेमध्ये जयघोष झाला की हात वरती करायचे, याचा अर्थ असा आहे की भगवान परमात्म्याला जसा त्या पोलिसाला चोर सर्व भावानं शरण येत होता, तसं भगवंताला आपण सर्व भावानं शरण आहोत हे जाणीव करून दिली पाहिजे आपण. म्हणून सगळ्यांनी काय करायचे, हात वरत करायचे. बस आता नाही गुरुजी तयारच राहते. लहानसा जीव आहे मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. साधूची व्याख्याच त्यांच्या करता कारण काही लोक दाखवण्याकरता फोटो चांगला निघाला नाही तर पुन्हा स्नॅपचॅटवर फिल्टर करतात. आता कैसा कैसा दिसू जना. काही लोक असं आहे स्वतःच सर्वस्व विसरून केवळ जगा करता जगतात. त्याचीच व्याख्या आहे साधू. चला कशाचा आहे भागवत, भागवतकाराचं भागवते म्हणून भागवत नाही. भागवत आपण राधे राधे म्हणतो, भगवंताचं चिंतन करतो. वारकरी संप्रदायामध्ये जी प्रणाली सांगितली जगद्गुरु तुकोबराय बोलतात, जीवनामध्ये काही साधन कळालं अगर नाही कळालं तरी चालेल, पण आपण काय केलं पाहिजे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत इथून आपल्याला प्रवेश करायचा आहे. जो ग्रंथ जे पुराण 7 दिवस अभ्यास करायचा आहे ना, आधी त्याचं महात्म्य कळालं पाहिजे. बालाजीने काय कळालं पाहिजे, जर त्या ग्रंथाचं महात्म्य कळालं नाही तर तो ग्रंथ कळत नाही. पहिल्या बेंचवरच्या विद्यार्थी असो का शेवटच्या बेंचवरचा विद्यार्थी असो, गुरुजी काय बोलतात, कुठला विषय बोलतात, कुठल्या माध्यमातून बोलतात हे ज्याला कळतं त्याला लेक्चर कळल्या जातं. कथाकार काय बोलतो, कुठला विषय बोलतो, मांडणी कशी करतो, त्या ग्रंथाचं महात्म्य कळाल्याशिवाय तो ग्रंथ कळत नाही. आपल्या विदर्भाचे, माझ्या जिल्ह्याचे संत, मी ज्या जिल्ह्यामध्ये पवित्र जिल्ह्यामध्ये जन्माला आलो ना, आमच्या जिल्ह्याचे संत स्वतः फाटले कपडे अंगावरती घातले, झाडू हातामध्ये घेतला, फुटकं गाडगं हातामध्ये घेतलं, संपूर्ण जगाला स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारे गाडगे बाबा. इंदोरला महाराजांचं कीर्तन आहे गाडगे बाबांचं. मी महात्म्यावर बोलतो, कथेमध्ये प्रवेश करायचा. जर व्यक्तीचं ग्रंथाचं महात्म्य कळालं नाही तर तो व्यक्ती कळत नाही. फार मोठा व्यक्ती जर भेटला आपल्याला, त्याची किंमत कळाली नाही, हिरा भेटू द्या मेंढपाळाला, त्याला हिऱ्याची किंमत नाही जोपर्यंत दामू महाराजची भेट होत नाही, तो बकरीच्याच गळ्यात राहणार. मग दूर गेल्यावर माणसाला कळते का नाही गळ्या आपलाच माणूस पाहिजे होता केव्हा. तसं आज माझ्या प्रत्येक क्षणाला मला आमच्या दुर्योधन भावाची आठवण राहिली. पण करता काय, लोकांची डायरी काढून तयार आहे, फोन काढून तयार आहे, पण सीझन संपल्यावर तारखा नाही. माई घरवाली मध्ये एवढी दगदग काय सांगता, म्हटलं दुसरं झाल्यावर काय करतात, घर सांगतो घर. पुढे ऐका, गीता आणि भागवत उपनिषद ग्रंथ उद्धाराचे अनेक साधन असताना जगद्गुरु तुकोबरायांनी गीता आणि भागवतच का म्हटलं? प्रश्न आहे माझा. उत्तरही मीच देतो कारण पाकिट मीच घेणार आहोत. गीता आणि भागवत जगाच्या पाठीवर 2 ग्रंथ असे आहे का या ग्रंथाच्या पुढे शब्द आलेला आहे श्रीमद. काय आला बोलताना तुम्ही मोकळ्या, रोज दक्षिणा नाही आणली तरी चालेल, शेवटच्या दिवसाला ग्रंथ एवढा त्यांना का घेतो रोज. 2 ग्रंथ जगाच्या पाठीवर. काय बोललो मी, महात्म्य कळाल्याशिवाय साधूही कळत नाही, महात्म्य कळाल्याशिवाय ग्रंथही कळत नाही. इंदोरला गाडगे बाबांचं कीर्तन ठेवलं आणि कीर्तना करता तत्कालीन पंतप्रधान सलमान खान नाही ना, पंडित जवाहरलाल नेहरू, ज्ञानोबा इकडं माझ्याकडे, मग रात्रभर मोबाईल. पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान कीर्तनाला येत होते. कुठं
कीर्तनामध्ये प्रसंग नीट ऐका म्हणजे कळेल तुम्हाला 50 तास कथा केली तर उपयोग नाही 2 तास केली तरी समजलं म्हणजे भरपूर झालं गाडगे बाबांचं कीर्तन इंदोरला आहे परिसरातील एवढी गर्दी जमा झाली कीर्तना करता कोणी गाडगे बाबांना पाहण्याकरता येत होतं तर कोणी पंतप्रधानांना पाहायला येत होतं या पारवेस तरी पाहायला लागले एवढी गोड कथा सुरू म्हणजे आमदार साहेबांना जर एवढी किंमत असेल तर तत्कालीन पंतप्रधान नाही आले कोणी तिथली गोष्ट सांगतो पंतप्रधानाला किती आपलं डिस्कवरी चॅनल असते आपल्याला रेंज मध्ये पाहिजे सगळं 5G नेटवर्क मध्ये हे असे नाकात गोड घालणार जमतच नाही आपल्याला कथे म्हणून घेत नाही आपण कथा रेंज असली तर मग कथा कळते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू गाडगे बाबांच्या कीर्तनाला येणार अर्धा समाज त्या साधूला पाहण्याकरता येत होता का ज्या साधूचं कीर्तन ठेवलंय आणि अर्धा समाज ज्या साधूच्या कीर्तनाकरता देशाचा पंतप्रधान येतोय तो साधू कसा असेल पंतप्रधानाला पाहायला येतो गर्दी शिस्त शांतता कीर्तनाची वेळ झाली अथांग जनसमुदाय त्याच इंदोरच्या एका झोपडपट्टी एरियामध्ये फाटके कपडे घातलेला साधू चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेला साधू एका झोपडीपर्यंत आला नीट ऐका आणि त्या झोपडीतली बाई कीर्तन पाहण्याकरता महाराजांना पंतप्रधानांना पाहण्याकरता जागा मिळाली पाहिजे म्हणून त्या झोपडीला असलेला जो दरवाजा आहे तो दरवाजा लॉक करण्याकरता बाहेर आले कीर्तनाला निघणार मागणा आवाज आला माय भाकर वाढ माय मला भूक लागली माय ती बाई त्या भिकाऱ्याकडे फाटल्या कपलेल्याकडे पाहायला लागले हे भिकाऱ्या ते आमच्या इथे संत गाडगे बाबांचं कीर्तन आहे कीर्तन ऐकण्याकरता देशाचा पंतप्रधान येतोय मला जागा मिळाली पाहिजे आता भाकर वाढायला वेळ नाही माय दरवाजात आलेल्या या चकाला वापस पाठवायचं नसते माय जेवल्याशिवाय पाठवायचं नाही आमच्या दामू महाराजांच्या घरीची परंपरा त्यांची नाही त्यांच्या वडिलांची परंपरा कारण बुवा सापडत नाही त्यांच्या वडिलांची परंपरा आता आम्ही जुने झालो म्हणून आग्रह नाही करत जास्त वर्ष झाले त्यांच्या घरी म्हणजे सुरुवातीला त्यांचे वडील सकाळी रात्री जो महाराज मुक्कामी आला सकाळी जेवल्याशिवाय त्याला पाठवलं नाही परंपरा आता जरा गाडगे बाबा म्हणत आहे माय भाकर दे ग तिला काय माहिती कपडे फाटलेले घातलेले कोण आहे अरे जा भिकाऱ्या अरे गाडगे बाबा कीर्तनाला येणार आहे जा भाकर देत नाही मागणं आवाजाला माय जोपर्यंत तू मला भाकर खायला देत नाही ना माय तोपर्यंत तिथे कीर्तन सुरू होणार नाही ती बाई आणखी म्हणायला लागली जसा तू महाराजचा पी आहे आणि पंतप्रधानाचा पी आहे तुझ्याशिवाय कीर्तन लागणार नाही म्हणे पुन्हा जवळ आले माय जोपर्यंत मला तू भाकर एक खाऊ घालत नाही ना तोपर्यंत कीर्तन लागणार नाही तू ज्याच्या कीर्तनाला चालली ज्याच्या कीर्तनाला पंतप्रधान येतोय ना तो गाडगे बाबा तुझ्या पुढे एक भाकरीची भीक मागतो माय विचार करा कीर्तन गाडगे बाबाचा हे माहिती झालं पण पाहिलं नाही महात्म्य कळालं नाही श्रीमद भागवत महापुराण या कथेचं महात्म्य जोपर्यंत कळत नाही किती वर्ष कथा आमचे गुरुजी म्हणतात कहा गए कहा नहीं क्या लाया कुछ नहीं इधर से कान से आई क्या कथन उधर से कान से छोड़ दी कथा प्रसाद खाया घर को आया कुठे गेलो कशाकरता गेलो काय आणलं ही कथा प्रत्येक कथाकार सांगतोय कथा भगवान परमात्म्याचं चरित्र आहे पण मी उलट सांगतोय कारण मी उलट्या लाईनीत होतो कथा भगवंताचं चरित्रच नाही श्रीमद भागवत महापुराण भगवान परमात्म्याच्या भक्तांचं चरित्र आहे बघा कथा म्हणजे सतसंग आहे सतसंगेन परमप्राप्ती दुस्तरांतरती चिर तस्मात् अति प्रयत्न जगाच्या पाठीवर ही ज्या निवृत्ती पार्टिकल इन द मार्केट जगाच्या बाजारात सगळं मिळेल पण सत्संग मिळणार नाही ऐका महाराज तात मिले पुनी पात मिले सुख भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले वंचित व मनवांचित पाई सुंदर सब कुछ मिले संत समागम दुर्लभ बाई साधूचे भेट अतिशय दुर्लभ आहे बबुआ बघाडा आहे संत भेटी
ऐसे वर्म माझा नवी नारायण ऐसे वर्म नवी नारायण ऐसे वर्म माझा नवी नारायण नवी नारायण कथा म्हणजे सत्संग आहे. या कथेच्या माध्यमातून आपल्याला व्यासांची भेट होईल. या कथेच्या माध्यमातून शुकाचार्यांची भेट होईल, प्रल्हादजीची भेट होईल, ध्रुवबाळाची भेट होईल. भगवंताची भक्त असणारी आत्या कुंतीची भेट होईल, पांडवांची भेट होईल, अक्रूरजीची भेट होईल, विदुरजीची भेट होईल. हे सगळे संतांची भेट होईल. सत्संग आहे. भागवत 4 प्रकारचा आहे. पहिला दिवस कळाला का तुम्हाला, शेवटचा दिवस कळेल. भागवत किती प्रकारचा आहे गुरुजी? 4 प्रकारचा. एक किशोर महाराजचं भागवत आहे, एक शंकर महाराजचं भागवत आहे, एक हरिओम महाराजचं भागवत आहे, चौथा कोण आहे तिघच वाटते सध्या झुंजणकडे. भागवत 4 प्रकारचा आहे समीर. एक घटनात्मक भागवत आहे, 2 स्तुत्यात्मक आहे, 3 गीतात्मक आहे आणि 4 उपदेशात्मक आहे. तुम्ही रामकथा ऐकली असेल. रामकथा स्थिर गंभीर चालणारी नदी आहे, पण भागवत एवढं विचित्र आहे. भागवत घटनात्मक आहे, घटना घडलेली आहे. परीक्षित राजा बरोबर शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, ही घटना आहे. घटनात्मक भागवत आहे, स्तुत्यात्मक आहे. विदुरानं केलेली स्तुती आहे, कुंतीनं केलेली स्तुती आहे, प्रल्हादानं केलेली स्तुती आहे, ध्रुव बाळानं केलेली स्तुती आहे. भागवतामध्ये गीत आहे, गोपी गीत आहे, प्रणय गीत आहे, युगल गीत आहे, गोपी गीत आहे आणि भागवत उपदेशात्मक आहे. एक वाक्य घरी घेऊन जा. भागवत एवढं श्रेष्ठ श्रेष्ठ उत्तम आहे. काही ते माय पोराला उपदेश करते भागवतामध्ये, पोरगा बापाला उपदेश करतो भागवतामध्ये, पोरगा आईला उपदेश करतोय भागवतामध्ये, भाऊ भावाला उपदेश करतोय या भागवतामध्ये, सावत्र आई सावत्र मुलाला उपदेश करतोय भागवतामध्ये. ऐका 2 प्रकारचं भागवत आहे. एक अर्चना मूर्ती आहे आणि 2 वाङ्मयीन मूर्ती आहे. अर्चना मूर्ती, ज्या मूर्तीचं आपण भगवान परमात्म्याचं पूजन करतोय, ती अर्चना मूर्ती आहे. म्हणजे 7 दिवस कथा श्रवण करतोय ना, ते नेयम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा हरिवर्तते. हा ग्रंथ नाही, साक्षात भगवान परमात्मा आहे, ग्रंथ नव्हे. हा श्री कृष्ण गीते वेदे मन अनन्य हो दया शरण भजतडे जनमा चिरये शांति नाथहि वदे वृषपदे देवो माता आद्य करो जय हो जय भगवता आद्य करो हा ग्रंथ नाहीये. प्रत्येक सनातन हिंदूच्या घरामध्ये आईफोन असलाच पाहिजे ये जरूरी नहीं, लेकिन याद रखना प्रत्येकाच्या घरामध्ये धर्मग्रंथ गीता आणि भागवत मात्र आपल्या घरामध्ये पाहिजे. खोटं वाटतंय तुम्हाला? आता विद्यार्थी शिबिरातले बैठे बैठे सावधान. हे पोरांनो, आपला धर्मग्रंथ कोणता? वा, आपल्या भारताचे पूर्वीचे नाव कुठलं? आर्य. म्हणजे आबे का सांगू झाकण झुले होते मला. हा, मी गेलो तेव्हापासून का पुस्तकच नाही उघडले का बे? गुरुजीचे पगारच नाही करत मी. उद्या दाखवतो तुम्हाला सकाळी. मी गेलो ना, आवाज रेंजच गेली तुमची. पुढे आहे का?
भागवताची सुरुवात नैमिषारण्यापासून आहे. कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. घोर कलियुगामध्ये 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण भगवान ब्रह्मदेवाकडे जातात. कलियुगाला प्रारंभ झालेल्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होईल असं काहीतरी सांगा. ब्रह्मदेवाला एक चक्र दिलं, त्याला मनोचक्र म्हणतात. ते ज्या ठिकाणी स्थिर होईल त्या ठिकाणी भगवंताची कथा करा. त्याच्यातला भाव सांगतोय तुम्हाला. मनोचक्र ज्या अरण्यामध्ये स्थिर झालं ते नैमिषारण्य आहे. नैमिष नावाचं अरण्य जे आहे, नैमिष नावाचं, त्याच्यातला भाव सांगतो. डोळ्याची पापणी उघड झाप वेळ होण्याकरता जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. आणि एका निमिषामध्ये ज्या अरण्यामध्ये स्थिर झालं त्याचं नाव आहे नैमिषारण्य. हा कथेतला भाव बाजूला सोडा. त्यातला गाभा सांगतोय कथा कुठे ऐकली पाहिजे तर नैमिषारण्य ही साधकाची भूमिका आहे. आणि ज्या ठिकाणी तुमचं मन स्थिर होईल त्या ठिकाणी कथा ऐकली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर शास्त्रामध्ये 10 चंचल गोष्टी सांगितल्या. त्या 10 चंचल गोष्टीमध्ये सगळ्यात पहिलं चंचल जर काय असेल तर मन आहे. मन चंचल तबला येता दादा लगे बेड येता दादा लगे बेड येता दादा लगे बेड मन चंचल तबला येता दादा लगे बेड दादा लगे बेड येता दादा लगे बेड. काय असेल काय आपलं मन आहे. मन बसतोय कथेत वळद वरून चक्कर मारून येतोय. मन 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 वेळ झाला असेल घरी जाण्याकरता पंगत झाली. मन आहे. कारण शास्त्र सांगते सगळ्यात चंचल जर काय असेल हृदय. यह मन बडा चंचल मन बड़ा चंचल कैसे तेरा बदल करो कितना इसे समझाओ. एवढं चंचल आहे. कंटिन्यू कथा सुरू आहे. आवाज बसून आहे. उतना ही मचल संत बहिणाबाई आपल्या विदर्भीय भाषेमध्ये म्हणतात मन वढाय वढाय उभ्या पिकाचं ढोर. एवढं ढोर बदमाश आहे. राजे कथे बायपास वरून नूडल्स खाऊन येते होते. उभ्या पिकाचं ढोर किती आवरा आवरा तरी जाते पिकावर. पण परमार्थ हा शरीराचा नाही. परमार्थ हा कपड्याचा नाही. परमार्थ हा दाढी वाढून होत नाही. परमार्थ केस वाढून होत नाही. तर परमार्थ हा अंतःकरणाची भूमिका आहे. मनावर अवलंबून आहे. परमार्थ मनाचा आहे. मनाचा परी मनाचा आहे. आमची बरी मस्त बसली प्रमोद भाऊची. सही सही. पण ते गोरी दिसते म्हणून परी. एवढं चंचल मन आहे. प्रत्येक ठिकाणी बसतोय पण सतसंगात बसत नाही. मला तर आनंद वाटला बालाजीनगरचा. लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आहे प्रत्येकीला भजनवाली आहे. म्हणजे काय एक एक पगार देऊन काय गाडी थोडी घेऊन देणार आहे मला. पण सांगतो म्हणजे ड्युटी करून सुद्धा भगवंताचं भजन करतात. तेच नाही शिबिरातल्या विद्यार्थ्यांचे ताट सुद्धा धुतले त्यांनी. आणखी जाऊ द्या. लोक म्हणतात मरायला वेळ नाही एवढा बिझी आहे. पण सुद्धा या वर्षी मागच्या वर्षी वारीला सुद्धा महिला मंडळ आल्या भजन केलंच नाही तर अन्नदान सुद्धा केलं.
कारण सांगू, जब आएगा बुलावा हरि का, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा का. तुला आणि परमार्थ हा मनाचा आहे. आणि म्हणून भागवताची सुरुवात नैमिषारण्यापासून आहे. भागवताच्या सुरुवातीला महात्म्य आलं, भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये शेवटचं महात्म्य आलं, पण सुरुवातीला जो महात्म्याचा श्लोक आला हा पद्मपुराणातला आहे आणि शेवटचे महात्म्य आलं ते स्कंद पुराणातला आहे. म्हणून सगळ्यांना विनंती, पहिला श्लोक म्हणत असताना स्वतःचे डोळे मिटवा, हात जोडा, बैठे बैठे सावधान. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः. डोळे बोला, असा डोळ्यावर फिरवा. पद्मपुराणातला आलेला श्लोक, याच्यामध्ये भगवान परमात्म्याचा परिचय दिला. काय दिला? काय दिला? परिचय. कसा आहे भगवान परमात्मा, जी कथा आपल्याला ऐकायची आहे ना, भगवंताचा परिचय या पहिल्या श्लोकामध्ये आहे. सत सच्चित आनंद आहे भगवान परमात्मा. सत म्हणजे सत्य, भगवान परमात्मा सत्य आहे. पहिला परिचय भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा, दुसरा परिचय भगवान परमात्म्याच्या कार्याचा. काय करतो देव? विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय भगवान परमात्मा. पहिला परिचय सच्चिदानंद, भगवान परमात्मा सत्य आहे. सत्य म्हणजे काय? जो कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार. मम्मी काल होती, बायको आज आहे, लेकरं उद्या आहे. आपण सुरुवातीच्या काळामध्ये मम्मी आहे, लग्न झालं की पत्नी आहे, म्हातारा झाला का नातूही नाही. महाराष्ट्रातला 3 नंबरचा श्रीमंत, 400 कोटीची श्रीमंती ज्याच्याकडे आहे, 4 पोरं ज्याच्याकडे होते, 4 वर्ष आधी मुंबईत एका भाड्याच्या रूम मध्ये मेला. अंतकाळाच्या प्रसंगाला पाणी टाकायला कोणी नव्हतं. हा शेवट. एक वाक्य बोलतो, पहिल्या दिवशी रामकथा सांगून आलोय ना, रामायणात एक वाक्य सांगतो, कर्म ऐसे केले पाहिजे माणसानं. दुनिया का बाप भगवान श्री राम दशरथ जी का बेटा बन के आया था. याद रखना, माणसाचं कर्म फार महत्वाचं आहे. दुनिया का बाप अयोध्या में दशरथ जी का बेटा बन के आया था, पण दुनिया का बाप प्रभु रामचंद्र ज्याचा पोरगा झाला तो दशरथ राजा 4 पोरं असताना मरणाच्या काळाला तोंडात पाणी टाकण्याकरता एक नव्हतो, जटायू सारखा हिल पशु प्रभु रामचंद्राच्या मांडीवर मेला. याला कर्म म्हणतात. होते लेट करून रेंज पाहिजे, रेंज आहे पण जरा लेट आहे. अजून सध्या 2G वर चालू आहे. बघू उद्यापासून येतात, उद्यापर्यंत रेंज मध्ये. काय आहे? कर्म आहे. भगवान परमात्मा सत्य आहे. भगवंताचा पहिला परिचय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. काय करतो देव? विश्वाची उत्पत्ती करतो, स्थिती करतो आणि लय करतो. क्रमांक 3 तापत्रय विनाशाय. थंडी ताप, हिव ताप, हे 3 ताप नाही, 3 ताप आहे. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भगवान परमात्म्याच्या केवळ दर्शनानं 3ही ताप जाते. एवढं भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. पहिला सच्चिदानंद रूपाय सद्गण चिद्गण आनंद घन. कसा आहे देव? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. महाराज सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही, रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. आनंद अद्वय नित्य निरामय जय कानिज देह योगी यांचे. ज्ञान देव म्हणे ज्योतीची निज ज्योती भगवान परमात्मा सत्य आहे. दुसरा परिचय देवाचा विश्वोत्पत्त्यादि हेतवे. काय करतो देव? विश्वाची उत्पत्ती, तयापासून सकळ महिमंडळ हे झाले.
ज्ञानोबा बोलतात महाराज पर्वती वैसकाना संडावी समुद्र रेखाना ओलांडावी पृथ्वी या भूते बहावी आज्ञा माझी जेने हे विश्व निर्मिले महर्षी ब्रह्मा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपुलिया हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात तिसरा परिचय आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक तीनही ताप आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक व्यथा एखाद्याला म्हटलं चलणं बालाजी नगरला आसपासून कथा आहे काय जेवण पण आता पाहू दे जरा रील्स पाहू दे मग पाहू मथारपणी अरे भाऊ मथारपणी गुडघे आपल्याला मिस कॉल देते भाऊ आता बसता येत नाही खुर्ची घे खुर्चीवर असला तरी मुलगा सुधरू देत नाही एकदा वय संपलं परमार्थ हा तरुणपणामध्ये केला पाहिजे हा परमार्थ तरुणपणामध्ये केला पाहिजे ज्याचा तारुण्यातला परमार्थ आहे त्याला म्हातारपणामध्ये केवळ परमार्थाची मजा आहे ऐका आध्यात्मिक ताप शारीरिक व्यथा म्हणून संत सांगतात जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको रायगडला गेल्याशिवाय राहू नको गणपती पुढेच पाहून घेऊ जोपर्यंत हात पाय जिवंत आहे कारण आध्यात्मिक ताप शारीरिक व्यथा कथेला जर बहिर माणूस आणून बसवलं उपयोग काय लाख कथा सांगा ती आपल्याकडे पाहिजे कथा झाल्यावर विचारा मस्त कथा ऐकली तुमची मुक्या माणसाला साखर खाऊ घालायला विचारा कशी लागते रे भाऊ उत्तर देई अरे भाऊ ती त्याला आली पण बोलता येत नाही पण भगवंताचं चरित्र असं आहे पंगुम लंग येते गिरीम यत कृपा तमहम वंदे परमानंद माधव मुकम करोती वाचाल श्लोक झाला असेल मुकम करोती वाचाल मुका सुद्धा बोलू शकतो ज्याला पाय नाही तो पर्वत चढू शकतो यत कृपा जर भगवंताची कृपा झाली तमहम वंदे परमानंद माधव आध्यात्मिकता आधी भौतिकता गाडीवर बसलो मोबाईल पडला डिस्प्ले गेला भौतिक पदार्थापासून झालेला ताप याला आधी भौतिक ताप एखाद्याला म्हटलं काउंट टेन्शन मध्ये आहे म्हणजे ब्लॉक केलं हा ताप आहे आधी भौतिक ताप ऑर्गन वाला पहिल्या दिवशी आला नाही हा मनस्ताप आहे येईल उद्या आमच्या नशिबी आता युद्धच करायला भिडलो म्हटल्यावर काय करतात आडनाव ठाकरे असल्यावर त्याच्यामुळे आपल्याला कोणी असलं माईक नसलं तरी पांढरी चार चालते आपल्याला मला तुला ते एवढं वेळच नाही आपला हा सूर्य हा जयद्रथ पुढे आहे का आधी भौतिक आणि तिसरा ताप आहे आधी दैविक ताप म्हणजे देवतापासून झालेला ताप तुम्हाला प्रश्न पडेल बालाजी नगर देवता कुठं ताप देतात का देवता आहे पण ताप देतात का उत्तर आहे वायू देव आहे का पवन देव आहे पण सोसाट्याचा वारा आला ज्याचं टकलं पडलं त्याला केस बसवले कॅपच उडून गेला काय बोललो ऐका वायू देव आहे सोसाट्याचा वारा पत्राचे पत्रे उडून देतो हा देवापासून झालेला ताप पुढे आहे का अग्नी देव आहे काय आहे अग्नी देव आहे दिव्या अग्नी देव आहे लग्नाच्या दिवशी होम झाला असेल होम झाला ऐका होमात अग्नी देव आहे पण अग्नी भडकला का गावाचे गाव जाळून टाकतो हा देवतापासून झालेला ताप आहे आधी दैविक ताप वरुण धवन नाही वरुण म्हणजे पाऊस चांगला पडला पीक शेतामध्ये चांगलं येत आहे पण मुसळधार पडला तर गावचे गाव केदारनाथ पाहिलं तुम्ही सातारा सांगली पाहिलं 4 वर्ष आधी 5 वर्ष आधी गावचे गाव वाहून नेतो हा देवतापासून झालेला ताप पण भगवान परमात्म्याच्या दर्शनानं तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः भगवान परमात्म्याचं दर्शन झालं रे झालं का सगळ्या गोष्टी बाजूला सरतात असं असणारं भगवान परमात्म्याचं चरित्र पुढे श्री कृष्णाय वयम नमः म्हटलाय श्रीनाम ती राधाराणी चिद विलासनी चिद स्वरूपिणी भगवान परमात्म्याची शक्ती आहे आणि ती राधा राणी आहे
आणि राधा राणी सहित भगवान परमात्म्याची प्रार्थना आहे. वयम नमः म्हणजे आपण सगळे जण नमस्कार करू आणि याच ठिकाणी आपण आज थांबणार आहोत. पहिल्या श्लोकाचा आपण अर्थ पाहला. उद्यापासून योग्य टाइमामध्ये आपल्याला कथा लागेल. या ठिकाणी ज्यांच्या श्रीमंत बालाजी भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये आपण शिबिर आणि कथा आयोजन केलेली आहे. आपल्या संस्थांचे अध्यक्ष माननीय श्री मनोहर रावजी उरकुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा साहेबांकरता जोरदार टाळ्या वाजवा. सत्याकरता परमेश्वर कोणी देते. घरचे 2 लेकर सांभाळता नाकी नावी ते घरचेच्या 200 पूर्व सांभाळण्याकरता हृदय सुद्धा मनोहरराव साहेबांसारखंच पाहिजे. संस्थान अनेक है, बागों में बहुत से फूल हैं लेकिन गुलाब जैसे नहीं. बागों में बहुत से फूल हैं लेकिन गुलाब जैसे नहीं. परिसर में बहुत संस्थान है लेकिन हमारे बालाजी संस्थान जैसे नहीं. कारण जिथे मंदिर आहे पण 15-20 दिवसाचं शिबिर हे सुद्धा ज्ञानाचं मंदिर आहे, हे विसरू नका. आणि या ज्ञानाच्या मंदिरात ज्यांनी अनुमती दिली, नाहीतर अध्यक्ष कोणी माझ्या गावाकडे चुगली करू नका. सप्त्याचा आणि अध्यक्षाचा दूर संबंध राहत नाही. आमच्या डोळ्यानं पाहिलेले आहे आम्ही. अध्यक्ष जाते 33, बाकीचे जाते 36. कळालं तुम्हाला. आता पुढे आहे का कथा. या ठिकाणी आपण विश्राम पाहू. 2 मिनिटांमध्ये आपल्याला जनाबाईचं चरित्र पाहायचं आहे, कारण पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची झाकी या ठिकाणी तयारी जनाबाईची झालेली आहे, पांडुरंगाची झालेली आहे. आणि आमचा मानस असते केवळ भागवत कथाच ऐकत असताना, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण कथा करत असताना महाराष्ट्रीय संतांचा सुद्धा उल्लेख मात्र झाला पाहिजे, जगाला कळालं पाहिजे. आणि इथे पुढाकार सगळ्या जनाबाईचा जास्त असल्यामुळं पहिल्या दिवशी आपण 2 मिनिटात जनाबाई पाहू. परभणी जिल्हा, मराठवाडा, जगात जर्मनी, भारतात परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव. जन्माला आलेली जनाबाईने आपल्या घरचे काम करते आहे. 4-5 वर्षाचं वय आहे. गावामधून दिंडी निघाली. पंढरीच्या रस्त्यानं बापाला विचारलं, बाबा हे कोण आहे? बेटा हे वारकरी आहे. कुठे चालले बाबा? हे पंढरीला चाललंय. बाबा आपल्याला जाता येईल का हो? शिबिरात आलेले विद्यार्थी फार भाग्यवान. मायबाप पाठवण्याकरता जरी तयार असेल, पण जनाबाईच्या मनात आलं पाहिजे, शिबिरात गेलो पाहिजे. तसं जनाबाईच्या मनात आलं, बाबा हे वारकरी पंढरीला चालले. पंढरीला कोण आहे? अरे जगाचा मालक विटेवर उभा आहे. बाबा आपल्याला नाही का जाता येणार? आपल्याला नाही का पांडुरंगाचं दर्शन घेता येणार? बेटा का घेता येणार नाही? जनाबाई आपल्या वडिलांबरोबर पंढरीपर्यंत आली. पंढरीला आल्याच्या नंतर अष्टमी, नवमी, दशमी, एकादश झाली, द्वादश झाली, काला झाला, पौर्णिमेचा काला झाला. सगळे वारकरी आपापल्या गावाला जाण्याकरता निघाले. हे जनाबाईचे वडील म्हणतात, चाल ग बेटा, जगात जर्मनी, भारतात परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड आपल्या गावी. 5-6 वर्षाच्या जनाबाईनं म्हणा, बाबा कोणचं गाव? आपलं. बेटा बाबा आता आपलं गाव नाही, कारण माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे. ज्या माहेरात आलो ना, पंढरी आहे माझे माहेर साजने. आता बाबा परत संसारात येत नाही बाबा. अगं कोणाच्या भरोशावर पंढरीला आला असेल? बाबा ज्याच्या भरोशावर 140 कोटी जनता भारतात जगत आहे, तो माझा जगाचा मला कसा सांभाळणार नाही बाबा. वडील निघून गेले. जनाबाई पांडुरंगाच्या देवळात रडत आहे. रडता साधू आले. कारण बेटा त्या साधूचं नाव आहे संत नामदेव महाराज. महाराजांनी घरी न्यावं, सकाळ स्नान करावं जनाबाईला. पांडुरंगाच्या देवळात दर्शनाकरता जायला निघाव. मागणं आवाज द्यावा गुन्हा. हे जना कुठे चालली? पांडुरंगाच्या दर्शनाला. अग बाई
दर्शनाला नाही जाऊ नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी 14 जण आहे ग आता काय चक्की आहे का इकडून टाका तिकडून पीठ घ्या ठेचा इकडे मिरची टाका मिक्सरातून घर 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 पांचा ठेचा का मग अगं दळण दळायचं बेटा 14 जणांचा स्वयंपाक तू धरून 15 स्वयंपाक करायचा आहे आणि जनाबाईनं डोळ्यातून पाणी काढावं देवा बापाचा त्याग केला गावाचा त्याग केला जिल्ह्याचा त्याग केला प्रांताचा त्याग केला जगाचा त्याग करून तुझ्या दर्शनाकरता पंढरीत आली रे पण पंढरीत येऊन सुद्धा तुझं दर्शन होत नाही देवा आणि मग जनाबाई जात्यावर बसते पण दळण दळता दळता का होईना तू माझ्या जवळ ये जनाबाई म्हणते देवा मेरे को तेरे पास नहीं आता है ना मेरे को मला तुझ्यापर्यंत नाही येता येत देवा पण तुला काय अडचण आहे रे कोणी बडवे ब्राह्मणांनी अडकवले देवा तुला काय येता येत नाही तू ये देवा आणि मग भगवान परमात्मा विटेवरून उडी मारतो आणि जनाबाईच्या जवळ येतो आणि जनाबाईला दळू लागतो आता भगवान परमात्मा जनाबाईला जोडू लागतोय प्रसंग पा जनाबाई म्हणते देवा रुक्मिणी माझी कोण आहे आणि पांडुरंग माझा कोण आहे दडता दडता जनाबाई म्हणते रुक्मिणी माझी माता गे पांडुरंग माझा पिता गे रुक्मिणी माझी माता गे पांडुरंग माझा पिता गे माझी माता गे पांडुरंग माझा पिता गे रुक्मिणी माझी माता गे पांडुरंग माझा पिता गे जनाबाई हसायला लागली देवा किती वेळा आहे रे तू जगाचा मालक विठ्ठल आहे तू माझ्या करता बाप आहे रुक्मिणी माझ्या करता आई आहे पण देवा तू भक्तीच्या प्रेमामध्ये एवढा वेडा झाला लाईनच्यावाला भक्तीची काय एवढा झाला का जनाबाई म्हणते पांडुरंग माझा पिता गे रुक्मिणी माझी माता गे अरे रुक्मिणी तुझी वाईफ आहे ना वाईफ आहे तरी तू म्हणतोय देवा भक्तीच्या भरोशावर भगवंताला सुद्धा विकत घेता येते दळता दळता सकाळ झाली 4 वाजले आणि मग जनाबाई म्हणते देवा अरे आता बडवे ब्राह्मण पूजा करण्याकरता येते तुझा अभिषेक करे वस्त्र अलंकार तुला देते जा आणि भगवान परमात्म्यानं वस्त्र अलंकार तिथे टाकले आणि भगवान परमात्मा विटेवर जाऊन उभा झाला भगवान परमात्मा विटेवर उभा आहे वा 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 धनु बालाजी भगवान आहे टाळ्या वाजवा जोरदार आता प्रसंग असा घडला ऐका पंढरीमध्ये प्रसंग घडला बडवे ब्राह्मण देवाच्या पूजे करता आले पूजा करण्याकरता येणार पांडुरंगाकडे पाहिलं अरे भगवंताच्या अंगावरती वस्त्र अलंकार नाही दागिने
चोरीला गेले. इकडं झालं असं होतं, काही गडबडीमध्ये आपल्या वरचे वस्त्र अलंकार जनाबाईच्या झोपडीत ठेवले आणि जनाबाईची गोधडी घेऊनच गेला देव. ब्राह्मण म्हणते चोरी झाली चोरी झाली चोरी झाली. काय झालं म्हणजे देवाचे अलंकार चोरी गेले. बरोबर 10:30 वाजता सकाळ झाली. ब्राह्मणांनी पूर्ण पंढरीमध्ये केलं. चोरी झाली चोरी झाली माग लावला. जनाबाई रात्र दिवस भजन करते म्हणे. जनाबाईच्या झोपडीमध्ये भगवंताच्या अलंकार सापडले. आणि मग सगळ्या पंढरीतल्या शासनकार लोकांनी एकत्रित आले. एका दिवसा भजन करते, रातच्या चोऱ्या करते. हे जग असं आहे. किती भक्ती करा, कोणा करता किती मरमर करा, 99 वेळेला काम करा, 1 वेळेला काम करू नका. त्याच्याकरता आपण बदमाशांच्या क्लासमध्ये जग आहे भाऊ. इंदोरीकर महाराजच्या भाषेत आमच्याचं जग आहे. माझ्या बापाच्या भाषेत सांगायचं झालं तर चालतीचं जग आहे, अडतीचं पुढे नाही. अरे दिवसा भजन करते म्हणे, रात्रीच्या चोऱ्या करते. सुळावर देण्याकरता फरमान निघालं, जनाबाईला सुळावर द्या. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ तयार करण्यात आला. जनाबाईला आणलं. सांग आखरी इच्छा. जनाबाई म्हणते सुळावर द्या काय, पण माझी एक आखरी इच्छा आहे. काय? ज्या काळ्याचे वस्त्र अलंकार मी चोरले असा हाल माझ्यावर आला, एकदा त्या काळ्याचे दर्शन घ्यायचं. जनाबाई पंढरीच्या देवळात गेली, पांडुरंगाच्या पुढं आणि हात बाया माग सारल्या. आणि पांडुरंगाकडं पाहते का, तुला आजचा पाय तुला रे 4 युगापासून तो या अभ्यास आहे रे का, काय काय पुराणा केला सांगू का. हा तुझा जो दरबार आहे ना, अरे एवढा मोठा पुण्यवंत धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. का म्हणतेस का मला तुझा दरबार धुंद झाला. काय म्हणते का, काय म्हणतो पांडुरंगा लेखा. त्या केलेल्या कुटाने सांगू का, लिस्ट द्यायला सुरुवात केली. आणि जनाबाई पांडुरंगा बरोबर भांडते. देवा या पंढरीमध्ये बापाचा त्याग केला रे, घराचा त्याग केला, सगळा प्रपंचाचा नायनाट केला, जाळवले संसार बैसोलंगणे. देवा तुझी भक्ती केली आणि आज
दडदडीने सगळ्यासी हरी दडदडीने सगळ्यासी हरी काय केलं आयुष्यभर तुझं भजन केलंय तारुण्य तुला वाहिलंय देवा स्वतःच्या प्रपंचाची धाडधूस केले तुका म्हणे असे जग नाही काय काही जग हसायला लागलं तरी सुद्धा यजुनिया जन भक्ती करा जगाचा विचार केला नाही रे बालाजी नगर तुम्ही ज्या दिवशी परमार्पण करण्याकरता लागलाय ना त्या दिवशी पहिले परिसरातले लोक नाव ठेवतात मग घरचे नाव ठेवतात ज्या दिवशी घरचे नाव आपल्याला मेळात काढलं त्या दिवशी समजावं आपण खऱ्या परमार्थाला लागलो ऐका जनाबाई म्हणते देवा असा काय गुन्हा केला रे मिलने के वास्ते ऋतु बदलने के बाद देख कर काली निशा को ऐ भ्रमर मत हो उदास बंद गलियां फिर खिलेगी रात ढलने के बाद जनाबाईला सुळावर न्यावं भगवंतांना आकाशवाणी करावी हे जीवनामध्ये भक्तीची पराकाष्ठा आहे तुम्ही आम्ही भक्ती करतोय एकतर्फी प्रेम आहे भगवंता प्रेमाची खरी पोच पावती ज्या दिवशी मिळते त्या दिवशी भगवंतानं सुद्धा आपल्या प्रेमाची दखल घेतली पाहिजे आमदारासोबत संबंध प्रत्येकाचे आहे सेल्फी प्रत्येकाचे आपण म्हणतो आमदार माझा आहे त्यानं म्हटलं पाहिजे का हा माझा आहे तसं देवानं म्हटलं पाहिजे जनाबाई म्हणते भगवंताची भक्ती केली रे पण भक्तीचं फळ आकाशवाणी भाव आणि भगवंतानं म्हणा ऐका रे पंढरपूर वासी माझी जना
निष्कलंकित आहे आणि सुळाचं सुद्धा पाणी वाव काशीचे संत कबीराने या महाराष्ट्रात जनाबाईचं दर्शन घ्या म्हणावं जनाबाई प्रेमाची पोच पावती दिली जनी जनी सब जन कहे संत नामदेव की दासे जनी जनी सब जन कहे संत नामदेव की दासे बंदा कबीराए कहे जनी सब संतन की काशी सब संतन की काशी जनाबाईचं चरित्र थोडक्यामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला पहिला दिवस आहे दोघे जण उभे राहा नंतर सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आरती झाल्यावर पहिला दिवस आहे धावपळीचा आहे दुपारची कथा सकाळची कथा आणि संध्याकाळची कथा सकाळपासून केवळ आणि केवळ बोलणं सुरू आहे तरी सुद्धा त्याच पिकअप मध्ये बगर आरोग्याची कथा केली आणि आमचे नाना म्हणते वजनात झाली दामू महाराजांचं आमचं एक तत्व आहे साधन मिळो अगर न मिळो गोष्टी असो अगर नसो देहात प्राण आहे तोपर्यंत होईल तेवढं करत राहायचं म्हणून फार लांबचा प्रवास करून आलो ड्रायव्हर नाही एकटा चालवत आलो तरी सुद्धा तुमच्या पुढे कथा मांडण्याचा आज पहिला प्रयत्न केला उद्यापासून रेग्युलर मध्ये आपली कथा ठरलेल्या टाइमामध्ये सुरू होईल आपण सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे पुराणचे पाठ सुद्धा नियमितप्रमाणे सकाळी होईल आता सगळ्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहायचं दोन भाव याच्यातले कथित यार उभं राहायचं जीवनामध्ये स्वतःच्याच पायावर उभं राहायचं सगळे उभे राहा 2 मिनिट संकीर्तन लगेच आरती राजा राजा बोल रे तुझ्या माझ्या बोल रे तो राजा राजा बोल रे जामा जामा बोल रे तो राजा राजा बोल रे तुझ्या माझ्या बोल रे तो राजा 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 Jama jama bole, jama jama bole, jama jama bole. Radhe 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 ये अमर ग्रंथ है मुक्ति पद है पंचम वेद निराला नव जोत जगाने वाला है नव जोत जगाने वाला है नव जोत जगाने वाला है हरे राम ये हरे राम ये हरे राम ये हरे राम ये जग के मंगल में भगवान की आरती पापियों आरती ये नाच गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्शन
वाला है हरि दर्शन कराने वाला है हरि दर्शन कराने वाला ये दुख करने ये दुख हरने ये दुख करने ये दुख हरने शिवनो करने आरती भगवान की आरती पापियों भागवत भगवान की आरती हो पापियों ये मधुर बोल जग मन गोल जन मार्ग गाए रहे गाने वाला है सनमन बचाने वाला है शिवने रामय